नमस्कार. आज आपण खूप छान असे मोत्याचे कानातले तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. खूप सोप्या पद्धतीने खूप छान असे आज आपण मोत्याचे कानातले तयार करणार आहोत. मी याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे मंगळसूत्र, त्याचबरोबर मोत्याचे नेकलेस, मोत्याचे कानातले, मोत्याच्या बांगड्या असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. मोत्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नथी त्या सुद्धा तयार केलेल्या आहेत. चला तर आपण पाहूया मोत्याचे कानातले घरच्या घरी कसे तयार करायचे ते. हे पहा मैत्रिणींनो, आपण इथे थोडेसे मोती घेतलेले आहेत. 6 mm चे हे मोती आहेत. त्याचबरोबर त्याच मापाचे आपण लाल मणी घेतलेले आहेत. आपण इथे 2 प्रकारचे मणी वापरून खूप छान असे कानातले आज तयार करणार आहोत. यासाठी मी इथे कानातल्याचा बेस घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपण 2 प्रकारचे आज कानातली तयार करणार आहोत. एक म्हणजे रेडीमेड बेस बसवून आणि दुसरं म्हणजे या तारेपासून कानातले पूर्ण तयार करणार आहोत. हे पहा, आता आपण ही तार घेतलेली आहे. ही तार 0.5 अशी आहे. त्याच तारेचा वापर करून आपण आज हे कानातले तयार करणार आहोत. एकाच डिझाईनचे 2 कानातले आज आपण तयार करणार आहोत. तेही 2 वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कानातले तयार करून वापरू शकता. हे पहा, मी येथे 6 मणी एका तारेमध्ये ओवून घेतलेले आहेत. आता आपण ही तार येथे व्यवस्थित अशी गोल फिरवून घ्यायची आहे व त्यानंतरनं तारेमध्ये एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी आज आपण हे कानातले तयार करत आहोत. तुम्हाला नक्की जमेल आणि आवडेलही. मोत्याचे खूप सुंदर असे कानातले आपण हे गौरी गणपतीसाठी सुद्धा वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण देवी बसवतो, त्या देवीसाठी सुद्धा हे कानातले खूप छान असे दिसणार आहे. हे पहा, हे असे मी येते कानातल्याची तार मण्यांना त्याचे व्यवस्थित असे वेढे घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मधोमध आपण लाल मणी ठेवलेला आहे. आता आपण याची बेस तयार करून घेऊया याच तारेचा. व रेडीमेड जो बेस आहे तो येथे आपण बसवून घेणार आहोत. हे पहा, ही तार मी अशी गोल गोल येथे फिरवून घेतलेली आहे व ती व्यवस्थित अशी आपण इथे याचे गोल वेढे करून घ्यायचे आहेत. व त्यानंतर आपण त्यामध्ये तो जो स्क्रू आहे आपला रेडीमेड तो येथे चिटकवून घ्यायचा आहे. आपण आता या मण्याला फेविकॉल चिटकवायचा आहे आणि फेविकॉलवरती आपण ते जो रेडीमेड बेस आहे तो ठेवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, हे असे आपले कानातले झालेले आहे. दुसरं कानातलं सुद्धा मी असंच तयार करणार आहे. फक्त जी आपली ही तार आहे त्या तारेतूनच तयार करणार आहे, त्याला रेडीमेड असा बेस बसवणार नाही आहे. हे पहा, आपण आता इथे फेविकॉलच्या मदतीने तो बेस चिटकवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे कानातले व मोत्याचे मंगळसूत्र, पेंडेंट, त्याचबरोबर नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत. हे पहा, हे असा आपला एक कानातले तयार झालेले आहे. ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला पुढे दाखवत आहे. चला तर आपण पाहूया. याच पद्धतीने आपण तार घ्यायची आहे आणि त्या तारेमध्ये पुन्हा हे 6 मणी ओवून घ्यायचे आहेत व 6 मणी ओवल्यानंतरनं त्याचा गोलवेढा करून घ्यायचा आहे. आपण आधी ज्या पद्धतीने केलेलं आहे तसंच आत्ताही करायचं आहे. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा मैत्रिणींनो, आपण जी लांब तार आहे त्या तारेमध्ये लाल मणी ओवून घेतलेला आहे आणि आपण एक एक मणी सोडून ती जी लांब तार आहे ती येथे खालच्या बाजूला ओढून घ्यायची आहे. हे पहा, ही अशी, म्हणजे आपला जो बेस आहे तो खूप छान असा होतो. आणि यातील जी छोटी तार आहे ती आपण स्क्रू अडकवण्यासाठी तशीच ठेवलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे. मी येथे पांढरे आणि लाल मणी वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या साडीला व ड्रेसला जे मॅचिंग मणी असतील ते वापरू शकता.
हे पहा, हा बेस आपण असा कट करून घेतलेला आहे. आपण यामध्ये आता स्क्रू बसवायचा आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे मी हे कानातले तयार केलेले आहे. हे पहा, या 2 पद्धतीने आज आपण हे कानातले तयार केलेले आहेत. मैत्रिणींनो, आजचा हा कानातल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता हे असे आपले कानातले तयार झालेले आहे. घरच्या घरी खूप सुंदर असे मोत्याचे कानातले आज आपण तयार केलेले आहे. कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप छान असे हे आपले कानातले आज तयार झालेले आहे. असेच व्हिडिओ पाहत राहा व आपल्या चॅनलला सपोर्ट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.